जय भीम, जय लहूजी, जय अण्णा। आज आपण या ठिकाणी 14 तारीख आहे, 14 नोव्हेंबर, आणि या ठिकाणी आपण कुठं संगमवाडीला आहे, पुण्यामधील संगमवाडी, आणि इथं आपल्याला पोस्टर हे कमान दिसत आहे। तर आज लहूजी वस्ताद साळवे यांची 231वी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलेलो आहोत। दरवर्षी या ठिकाणी दिवसेंदिवस ही वाढत चाललेली आहे। एक वर्ष काल असा होता पाठीमागचा, म्हणजे सर्वसाधारणतः 90च्या अगोदरचाही, तर त्या काळी इथं काय नव्हतं आणि आज अगदी ह्यातली काट्याकुट्या काढून ते आम्ही या ठिकाणी ही केलेलं आहे, मी स्वतः। तर अशा ठिकाणी आज एवढा मोठा कमान बांधून एवढी मोठं हजारो लोकसंख्या आहे आणि करोडोचं या ठिकाणी स्मारक बनत आहे। अशा या स्मारकाच्या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत। पाहूया पुढं आपण जाऊ आणि आत लहूजी वस्ताद साळवेंच्या एकंदर कार्यकर्त्यांची आणि समाधीचं दर्शन घेऊ। ओके ओके चल चला आता हलवलं नाही, हलवलं की परत तुम्हाला पाहिजे तर दुसरा करावं, ठीक आहे। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। मित्र हो, आज आपण अशा वेगळ्या एका अशा ठिकाणी आलेलो आहे। क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांची आज 231वी जयंती आहे आणि या निमित्ताने आपण पुण्यामधील त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे किंवा त्यांचं ज्या ठिकाणी लढाई केलेल्या आहेत किंवा ह्या परिसरामध्ये त्यांनी जे वावरक्या झालेला आहे, तर या परिसरामध्ये त्यांच्या समाधीवरती आपण आलेलो आहोत आणि या समाधीचा विकास हा या ठिकाणी आपण पाहत आहोत। 2099च्या अगोदरच 95-96 पासून मी या ठिकाणी येत आहे आणि त्याची अगोदर 85-86 साली सुद्धा मी या ठिकाणी येऊन गेलेलो आहे। सांगायचं तात्पर्य असं की या ठिकाणी काहीही नव्हतं, या ठिकाणी कोण येत सुद्धा जात सुद्धा नव्हते। मी आणि आमचे कार्यकर्ते जिजाभाऊ लोंढके हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आम्ही जवळजवळ 99 पासून 89 पासून चांगल्या कामाला लागलेलो आहे। मित्र हो, या ठिकाणी आपण पाहत आहोत की या ठिकाणी पुतळा हे माझ्या पाठीमागच आहे। आद्य क्रांतिगुरू आहेत, म्हणजे हे यांनी खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांनासुद्धा शिक्षण दिलेलं आहे आणि त्यांच्यापासून खऱ्या अर्थाने जे क्रांतिगुरू जे म्हणतो ते लहूजी वस्ताद साळवे आहेत, दुसरे कोणीही नाही। कोणी येईल आणि म्हणत असं अंगाला सांगोला पलेकरपणे की आम्ही आहोत, हे आहे, ते आहे, आमके तमके, कोण नाही। ओनली वन फक्त लहूजी वस्ताद साळवे आद्य क्रांतिगुरू आहेत। तेही आपल्या इथल्या क्रांतीचे गुरु आहेत, ते नुसते गुरु नाहीत, ते क्रांतिकारकांचे गुरु आहेत। का त्यांची जी आपण पाहत आहोत की ज्या परिसरामध्ये ते राहिलेले आहेत, वाढलेले आहेत, जिथं तालीम आहे, ही तालीम ही महात्मा फुलेचं घर, महात्मा फुलेचा वाडा आणि सध्याचं जे आपण पाहतो की सोनवणे हॉस्पिटल किंवा तो जो परिसर आहे तिथला महात्मा फुलेचा वाडा, तर त्या वाड्याच्या अगदी जवळच त्यांचा आहे। आणि आपल्याला माहीत आहे की क्रांतिगुरू आणि रानबाजी महार या दोघांनी महात्मा फुलेंना विद्यार्थी जे लागत होते, लेडीज लागत होते, म्हणजे पहिली जी मुलांची शाळा आहे ही शाळा त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। या ठिकाणी आपण आता या समाधीवर आलेलो आहोत। अनेक आता इतकी गर्दी आहे की या ठिकाणी अनेक संस्था आणि संघटना या ठिकाणी पुढं जात आहेत आणि समतेचा झेंडा घेऊन प्रत्येक या ठिकाणी पुण्यामधील एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व संस्था आणि संघटना या ठिकाणी समाधीत आहेत की ज्या ठिकाणी लहूजी वस्तादांनी कार्य केलं, लढाई जिंकल्या, या ठिकाणी त्यांनी आपल्या दानपट्टा खेळ वगैरे आपले सगळे त्या काळचे क्रांती करणारे लोक किंवा क्रांती करणारे नेते तयार केलेले आहेत, क्रांतिकारक तयार केलेले आहेत आणि खरोखरच समतेचं वारं हे मोठ्याने आणि जोरदार वाहत आहे। अगदी वादळ निर्माण झालेलं असं म्हणायला निश्चित हरकत नाही की जो समाज
हा जागा होत नव्हता, जागा केला तरी जागा होत नव्हता, असा समाज आता जागृत होत आहे, प्रबोधन होत आहे. एवढंच नव्हे तर या परिसरामध्ये मोठं बांधकाम चालू केलेलं, या ठिकाणी हॉस्पिटल्स बांधकाम आहे, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत आणि अशा बऱ्याच या ठिकाणी हा समाधीचा भाग आहे, हा कार्यकर्त्यांच्यामुळं. तर आपण पाहत आहोत की हा जो काय समाधीचा भाग आहे आणि कार्यकर्त्यांचा जो काय जत्ता आहे, या हे कार्यकर्ते फक्त पुण्यामधील नाहीत, अख्ख्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर इंडियामधून आलेले आहेत. आपल्याला वाटत असेल की बाबा हे मादगी किंवा मातंग समाज हा फक्त महाराष्ट्रापुरता आहे की काय, नाही आहे, हा पुरा होल इंडियामधून आलेला आहेत. कर्नाटकमधून लोक आलेले आहेत, अगदी कर्नाटकच काय परंतु उत्तर हिंदुस्थानामधून सुद्धा लोक आलेले आहेत. तर अशा प्रकारचा जो हा समाज आहे, हा पहा, हे एक क्रांतिकारकांच्या आत्ताचे जे नवीन क्रांतिकारक हे मुलं आहेत आणि या मुलांच्या वरती आता पुढचा जो समाज आहे, पुढची जी चळवळ आहे, ही पुढची चळवळ हेच आपले विद्यार्थी, हेच आपले लहुजी वस्तादांचे सगळे चेले पुढं क्रांती करणार आहेत असं म्हटलं तर कायच वावगा होणार नाही. तर आपण जो या क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे जे स्मारक आहे, या स्मारकाचा या ठिकाणी आपण नकाशा पाहत आहोत. काय या ठिकाणी गर्ल्स हॉस्टेल, रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर्स, फिजिकल ट्रेनिंग सेंटर्स म्हणजे तुमचं बॉडी शो वगैरे किंवा अनेक खेळ आहेत, बॉईज हॉस्टेल्स, या ठिकाणी क्वार्टर स्टाफ आहेत, ॲडमिनिस्ट्रेशनचं हे आहे, एम्पी थिएटर आहे, पार्किंगची व्यवस्था आहे, मल्टीपर्पज या ठिकाणी हॉल आहे, ॲडमिनिस्ट्रेशन हॉल आहे, म्युझियम आहे, त्याचबरोबर हा समाधीचा एक मोठा त्या ठिकाणी पुतळा राहणार आहे. म्हणजे अशा प्रकारे एवढंच नाही तर त्या बिल्डिंगासुद्धा या ठिकाणी तयार होत चाललेल्या आहेत. आपण समोर पाहत आहोत की ही बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे. असं या परिसरामधील जवळजवळ 700 चौरस फुटाचं या ठिकाणचं एक बिल्डिंगची, त्याच्यापेक्षाही मोठी किंवा त्याच्यापेक्षा कमी अशा मोठमोठ्या बिल्डिंगा, गर्ल्स हॉस्टेल्स आपण पाहिलं आता की चांगल्या मोठ्या प्रमाणात स्मारक हे अगदी आपल्या ज्याला म्हणू की आपण अपेक्षित नव्हतं ह्याच्याहीपेक्षा मोठं स्मारक या ठिकाणी तयार होत आहे. आणि अण्णाभाऊ आणि आद्य क्रांती गुरुजी यांच्या समतेच्या कार्यकर्त्यांनी या स्मारकाला निश्चित भेट द्यावी आणि स्फूर्ती इथून निश्चित मिळेल अशी खात्री आहे. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या 231व्या जयंतीनिमित्त आपण आलेला आहात. बरोबर. तर आपल्याला काय गेल्या 10-20 वर्षापूर्वीचं आणि आजची काय फरक जाणवतो सर? आणि अगोदर आपलं नाव सांगा, कुठून आलात? मी वैजनाथ कांबळे, नवी मुंबईवरून आलो आहे. गेल्या 15-20 वर्षापूर्वी या ठिकाणी संपूर्ण जंगल होतं, या ठिकाणी काहीच नव्हतं. इथं वस्तादांची थोडी समाधी होती, आम्ही यायचं आणि त्याच्यावरती हार अर्पण करून आपण निघून जायचो. पण आता जे काय डेव्हलप दिसतं या ठिकाणी, शासनाने ज्याची दखल घेतली आणि आद्य क्रांतिगुरूचं स्मारक एक चांगलं स्मारक व्हावं. ते स्वातंत्र्य सेनानी होते आणि त्यांची आठवण मातंग समाज किंवा इतर समाजाला त्यांची प्रेरणा मिळावी म्हणून अशा प्रकारचा शासनाने एक प्रोजेक्ट हाती घेतला, समाधान वाटलं. सर आपलं नाव सांगा आणि आता जी प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे याच्या पाठीमागं काय काय ताकद आहे किंवा कशामुळे त्यांनी सरकारने त्या हातात घेतलेला आहे, काय सांगा? नाव सांगा अगोदर. गोपाळ माधव वाघमारे, नवी मुंबईहून आलो आहे. पूर्वी 20-25 वर्षापासून म्हणजे तालमीपासून आम्ही बघतोय. तालीम छोटीशी होती, ह्या ठिकाणी आल्यानंतर फक्त समाधीचा वठा होता आणि त्या वठ्यावरती जयंतीच्या दिवशी येऊन उगं हारफूल घालून जायचो. पूर्ण जंगल होतं, इथं यायला भीती वाटत होती, असा प्रकार होता हे पूर्वी. पण आता ह्या 5-7 वर्षामध्ये कार्यकर्ते जागृत झाले, कार्यकर्त्यांनी मागणी लावून धरली आणि मोदी सरकारने आणि देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याला ह्या स्मारकासाठी एक ऐतिहासिक फंड देऊन हे जे वास्तू वीर वस्ताद लहुजी साळवेच्या नावाने जे इथं तयार होणार आहे, या ठिकाणी आरटीचं शिक्षण असेल, काही संस्था असतील, राहण्याची सोय, वाचनालय, हे सगळी निवासाची व्यवस्था, हे पूर्ण नियोजन महाराष्ट्र शासनाने इथं केलेलं आहे. आणि आता माझा प्रश्न होता किती फोर्स तुम्ही जे म्हणला की महाराष्ट्र शासनाने केलं किंवा, पण त्याला कारण काय ठरलेलं आहे? कार्यकर्त्याचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, म्हणजे काय ते जरा सांगा की सरकारने करण्याचं कारण. कार्यकर्त्याचा संघर्ष होता, कार्यकर्ते एकजूट झाले
समाजाला दिशा कळायला लागली. ते कार्यकर्त्याने उठाव केल्यामुळं हे म्हणजे कार्यकर्त्यांनी उठाव करणे. काय सांगाल आपण कार्यकर्त्यांच्या बाबतीत आणि आपल्या आताच्या चाललेल्या ज्या आपल्या संघटना आहेत, संस्था आहेत, यांच्या वाढीच्या विकासाच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं? माझं नाव रमेश एकनाथ सूर्यवंशी. मी नवी मुंबईवरून आलो आहे. तर पहिले काय ते पूर्ण जंगल राज असल्यासारखं होता. ह्या जागेसाठी खूप संघर्ष झाला, जेल झाले. काय संस्था संघटना वगैरे काय कुणाचं काय सांगता येईल का? तो अशोक भाऊ लकोंडे खूप मेहनत घेतली ह्या जागेसाठी. वारंवार ते कोर्ट कचेरी गेले, त्यांच्यावर केसेस पण झाले. आज ते केस अंगावरती घेऊन सुद्धा आणि त्यांच्यासोबत पूर्ण महाराष्ट्रामधले भारतामधले जेवढा बी मातंग समाज आहे त्या सर्वांच्या एकत्र येण्याने आणि समाज जागृत झाल्यामुळं आज या सरकारला आमची दखल घ्यावी लागली. थँक्यू. हा स्मारक चांगल्या पद्धतीने उभा राहतोय. तर अशा प्रकारे कार्यकर्त्यांचा फोर्स किंवा संघटनेचा फोर्स हा उभा राहणं, पण ते उभा राहण्याच्या दृष्टिकोनातून त्याविषयीचं आपल्याला खरं म्हणजे कोण सांगते का बघूया आपण. ताई इकडे ये. नमस्कार सर्वांना, क्रांतिकारी जय भीम, जय लहुजी. माझं नाव उषा कांबळे आहे. गेली 4 वर्षांपासून मी संगमवाडी क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधी या ठिकाणी येते. मी जेव्हा पहिल्यांदा आली होती तेव्हा इथे काहीच नव्हतं, की मला असं वाटलं की बाबा एवढं मोठं जंगल आहे किंवा इथं सगळी बाबळीची झाडं वगैरे होती, असं स्मारक होईल असं कधी वाटलं नव्हतं. पण गेली 2 वर्षांपासून मी जेव्हा पाहते की प्रत्येक वेळेस ह्याच्यामध्ये बदल होतोय आणि खऱ्या अर्थानं क्रांतीवीर लहुजी साळवे यांचं कार्य खूप मोठं आहे. कारण ज्या महात्मा फुलेंनी आमच्यासाठी पोरींसाठी शाळा सुरू केली आणि शिक्षण हे बाबासाहेब जसं म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. ह्या शिक्षणाची मुहूर्तमेढ लावणारे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे, मला अतिशय आनंद होतोय की या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे यांचं खूप मोठ्या पद्धतीनं स्मारक तयार होणार आहे. त्याच्यामध्ये मातंग कम्युनिटीचे जे स्टुडंट आहेत, जसं की आता आपण पाहतोय RT सारख्या संस्थेचं मातंग कम्युनिटीसाठी उभा करण्यात आलेलं आहे. आणि ह्याच्यामधून जी अनुसूचित जातीमधील एक कम्युनिटी आहे मातंग कम्युनिटी, आणि त्या विद्यार्थ्यांना बाबा विशिष्ट प्रकारचं आणि वेगळं, जेणेकरून त्या शोषित वंचित घटकातील लोकांचा विकास व्हावा म्हणून या ठिकाणी हॉस्टेलसुद्धा बांधण्यात येणार आहे. आणि त्यामुळे त्या जी सदर कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीचा विकास झाला. तो विद्यार्थ्यांना काय सांगशील की या दृष्टीनं आता पुढं चळवळ चांगली स्ट्रॉंग झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना नाही विद्यार्थिनींना काय संदेश देईल? मी एकच संदेश देईल की शिक्षणाशिवाय तरुणापायी नाही आहे. तुम्ही शिक्षण घ्या. शिक्षण हे असं असलं पाहिजे जे फक्त तुम्हाला 4 भिंतीच्या आत दिलं जातं ते शिक्षण नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय या दोन्हींचाही तुम्हाला हे करून शिक्षण आलं पाहिजे. शिक्षण फक्त इतकंच नाही की मला फक्त नोकरी मिळणार आहे ह्या उद्देशाने मी करावं. व शाहू फुले आंबेडकर यांचा विचारांचा वारसा घेऊन विद्यार्थ्यांनी उभं राहावं. त्याचप्रमाणे ज्या MPSC महाराष्ट्र राज्य सेवा आयोग किंवा UPSC असेल, लोकसेवा आयोग यासारख्या एक्झाममध्ये स्वतः उत्तीर्ण व्हावं. जसं की RT सारखी स्थापना करण्यात आली तर बाबा त्याच्यासाठी असं म्हणू नये कुणी की हां आम्हाला शिक्षणाची दारच नाही आहेत खुली, तर त्याच्यासाठी तुम्हाला इतकं मोठं स्टेज देण्यात आलेलं आहे की जेणेकरून मातंग कम्युनिटीतील जो युवक असेल, युवती असेल, त्यांना MPSC UPSC सारखे त्यांनी एक्झाम द्यावेत. त्यामधून त्यांना त्यांचा शैक्षणिक दर्जा त्यांचा वाढेल. त्याचप्रमाणे मी असं म्हणेल की पुढच्या वर्षी किमान, ह्या वर्षी RTची स्थापना झाली तर मी म्हणेन की किमान पुढच्या वर्षी MPSC आणि UPSCमधून किमान 100 तरी PSI, किमान राज्य लोकसेवेचे किमान 10-15 तरी IAS IPS IRSचे अधिकारी या ठिकाणी येतील आणि ती खऱ्या अर्थाने लहुजी वस्ताद साळवे यांना केलेलं अभिवादन असेल. तर आता ताईनं सांगितल्याप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने जी क्रांती व्हायला पाहिजे आणि ती क्रांती करणं आज गरजेचं आहे. नाव सांगा अगोदर. दादू भगवान सोनवणे. हां. तर पुढं काय आपण किती वर्ष झाली ते येत आहात? तर मला येऊन 10 वर्ष झाले. 10 वर्षाची पूर्वीतला आणि आजचा काय फरक काय दिसतो ह्या परिसरामध्ये? भरपूर हे झालं त्याचं की हे झाले किंवा माझी अशी इच्छा आहे की आपले जे माणसं आहेत हे IAS अधिकारी झाले पाहिजे, मोठे मोठे हे जे झाले पाहिजे. ते कधी होतील IAS अधिकारी वगैरे, कधी होईल, काय करायला पाहिजे त्यासाठी? शिक्षण घ्यायला लागतं कटर. शिक्षण घेतल्याशिवाय हे होणार नाही. असे आमची इच्छा आहे की आमच्या प्रत्येक मातंग समाजाच्या लोकांनी व बौद्ध समाजाने IAS अधिकारी मोठे मोठे झाले पाहिजे असे. हो, म्हणजे शिक्षण हा एक महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी आज. काय तुम्ही काय सांगाल? नाव सांगा साहेब आपलं. मी बंशीदादा गाडे. कुठून आलात? येरोळा. किती वर्ष झाली इथं राहता? इथं मी गेले मला वाटतं 40-50 वर्ष झाली इथं राहतो. 40-50 वर्षापूर्वी काय अंदाज आहे, काय सांगाल तुम्ही इकडे? या समाजावर येताना
ह्या एरियात कुठं राहता तुम्ही एरियात? एरियात रामभाऊ मोजेंच्या घरापासून आम्ही समाधीवरती असं म्हणजे रोड येणं शोधत आम्मी समाधीला येऊन पोहोचलो आणि समाधीचा शोध लावला. किती 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 साली लावला किंवा काय किती वर्षापूर्वी? की 1972, 73, 74च्या दरम्यान आम्ही या ठिकाणी काही नव्हतं, पूर्ण जंगल होतं. त्या जंगलातून काट्या कोपाट्या ह्याच्यातून आम्ही वाटचाल करून आपले हे समाधी या ठिकाणी आहे असं आमच्या निदर्शनास आल्यानंतर पहिलं संगमवाडीकरांनी केलं की या ठिकाणी लहुजींची समाधी आहे म्हणून. संगमवाडीचा जो समाज आहे मातंग समाज यांनी सर्वांना जागृत केलं आणि त्याच्यानंतर आमच्याकडे पोहोचले आणि नंतर मग आम्ही शोधत ही समाधी पाहिलेली आणि आज त्याचं रूपांतर एक मोठ्या वटवृक्षामध्ये होतो याचा मला सार्थ अभिमान आहे. आपलं वय काय आहे? मी 75 वर्षाचा आहे. मग आता आपण हे 50 वर्षापूर्वीपासूनचं सांगता या तर ह्यातला मेन आपल्या समाजामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक झालेला आहे समाजामध्ये आणि इथं? पूर्वी जो होतो तो समाजाला जास्त पाईक नव्हता, परंतु आता खूपच बदल झालेला आहे आणि त्या बदलामुळं भविष्यात असं मला वाटतं की आता या समाजाची पूर्णपणे भविष्यनगत 50 वर्षामध्ये तुमच्या आताच्या काळामध्ये काय बदल झाला किंवा तो पाहिजे? भरपूर बदल झालेला आहे. म्हणजे अशोकराव लोखंडे ज्या वेळेला अध्यक्ष झाले त्यांनी या ठिकाणी शासनाकडनं निधी उपलब्ध करून घेतला आणि निधी उपलब्ध करून या ठिकाणी आज बांधकामाच्या स्वरूपात लहुजींची समाधी बांधली आणि समाधी बांधल्यानंतर या ठिकाणी देशोधडीचे म्हणजे आपण लोकांना आताच्या घरी बसलेल्या लोकांना काय सांगाल तुम्ही? घरी बसलेल्या लोकांनी आपलं आद्य कर्तव्य आहे की समाधीला प्रत्येकाने आपला राष्ट्रीय सण म्हणून आपला घरगुती सण म्हणून आपण त्या ठिकाणी जाऊन आहे ना समाधीच्या पुढे नतमस्तक व्हायला पाहिजे एवढंच मी सांगेन. ओके. तुम्ही इथं किती वर्ष झाले येत आहे आणि पहिल्यांदा नाव सांगा आपलं? जवळ भगवान उमाजी कासार विदर्भातला आहे मी, वाशिम जिल्हा आणि इथं जवळजवळ मी 5 वर्ष येतो मी. तुम्ही 5 वर्षापासूनचा काय फरक सांगाल? आता फरक पडलेला दिसला. पहिला म्हणजे इथं समाधी खोदली होती त्यावेळेस थोडी मदत केली होती आणि ती समाधी आम्ही बुजवली होती. बरं काय तुम्ही जिथं कुठं राहता तुम्ही सध्या? मी टिंगरेनगर विमान नगरच्या अलीकडे. बरं त्या टिंगरेनगरच्या तिथं काय संस्था संघटना वगैरे मातंगाच्या आहेत का? मातंग संघटना तर नाही पण मी एक मूकबधिर शाळेची शाळेला तिथं जागा दिलेली आहे माझी. तुमची जागा मूकबधिर शाळेला दिलेली आहे म्हणजे कुठं? टिंगरेनगरला? टिंगरेनगरला. अच्छा. आणि मग त्या परिसरामध्ये काय आपले संस्था संघटना काय? ओके बरं ठीक आहे. माझं नाव रवींद्र नानावरे. कुठून आलात आपण? मी बिबेवाडीमधनं आलेलो आहे. आपल्याबरोबर लोक आहेत का आपण एकटे आलात? नाही, माझ्याबरोबर माझे कुटुंब आलेलं आहे आणि मी स्वतः एक कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता आहे. आपण कुठल्या संस्थेच्या संघटनेचा कार्यकर्ता आहे का? मी काँग्रेस या पक्षाचा कार्यकर्ता आहे. मग राजकीय आता जे काय हे जे चळवळीमध्ये एवढा स्मारक उभा राहत आहे हे राजकीय फोर्स आपण कसा निर्माण केला काय सांगाल याबद्दल? यासाठी खूप वर्ष झगडावं लागलं. महानगरपालिकेचे आयुक्त किंवा पदाधिकारी दरवेळेस वेगवेगळ्या प्रकारचे रंग बदलत होते, वेगवेगळे नियम घालत होते, याच्यात अडचण निर्माण करत होते. परंतु मातंग समाजाने आणि अशोकभाऊ लोखंडेंनी यांच्या पूर्ण समितीने याचा पाठपुरावा करून ही जागा हस्तगत केली आणि या जागेमध्ये पुढे येणारी जी पिढी आहे मग त्यांच्या अभ्यासाकरता असेल, त्यांच्या विकासाकरता असेल, याचा उपयोग होईल. तुम्ही ज्या परिसरामध्ये राहता तिथं काय आपल्या संस्था संघटना वगैरे काय नावं वगैरे काय राजकीय विचारतो मी, राजकीय फोर्सच्या संदर्भात तुम्ही बोलायचं राजकीय तर तसं म्हणायला गेलं तर बिबेवाडीला अण्णाभाऊ साठे स्मारक आहे आणि ते माझ्या माहितीनुसार आशिया खंडातलं सर्वात मोठं असं स्मारक त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी मोठे कार्यक्रम होतात, नाटकं होतात आणि ते विविध सर्व जाती धर्मांसाठी नाही. राजकीय फोर्स आपण राजकीय फोर्समुळे निर्माण झालेला आहे. ते पण राजकारणामध्ये ज्या लोक आपल्या हातात आहे का सत्ता? आपल्या हातात आहे का? कुठली हातात राजकीय सत्ता आपल्या हातात आहे का? इथली
सत्ताधारी कोण आहेत? सत्ताधारी कोण आहेत? आत्ता सत्ताधारी उच्चवर्णीय आहेत का नाहीत? हो आहे ना. मग उच्चवर्णीयांना त्या बळबळ करतील का? आपलं काम करून देतील का सहज? नाही, आता तुम्हाला याच्याबद्दल सांगतो. या राजकीय सत्तेमध्ये उच्चवर्णीय असू किंवा खालचा वर्ग असू, या देशामध्ये जर तुम्हाला काय हस्तगत करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला झगडावं लागेल, आंदोलन करावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो, हां या ठिकाणी सांगतो, तर ही माझी मुलगी आहे, हे जावई आहेत. हां, सामाजिक विषमता घेऊन तुम्ही जे प्रश्न विचारता हे बरोबर आहेत, परंतु त्यासाठी हा समाजसुद्धा पूर्ण शिकलेला पाहिजे. या समाजाची आत्ता कुठंतरी उचल झालेली आहे आणि त्याच्याकरता जोपर्यंत तुम्ही जे म्हणता की राजकीय कर्ज, यासाठी हे आंदोलन हे संविधानातलं फार मोठं हत्यार आहे आणि आंदोलन करूनच ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हस्तगत करतात. माझं नाव सूर्यकांत मोहिते. कुठून आलात आपण? मी स्थानिकच आहे. स्थानिक म्हणजे कुठे राहता तुम्ही? स्पॉट सांगा. संगमवाडी भागात. हां, संगमवाडीमध्येच आपला जन्म आहे का? संगमवाडीमधला जन्म. हां, मग आता आपलं काय वय काय आहे? माझं 55. हां, 55 वय म्हणजे सर्वसाधारणतः 20-22 पर्यंत तुम्हाला चांगलं समजतंय. आज 55 म्हणजे जवळजवळ 30 वर्ष झालेली आहेत. 30 वर्षात तर 30 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती ही निर्माण काय होती, त्यापेक्षा तुम्हाला काय काय करावं लागलं कार्यकर्ता म्हणून, आणि काय सांगाल तुम्ही आपल्या तरुणांना, संघटनेला, संस्थांना? या संगमवाडीच्या स्मारकाच्या बाबतीत प्रश्न आहे का? पहिल्यांदा या चॅनलचं काय नाव आहे? बोधिसत्व वंदना न्यूज. बोधिसत्व वंदना न्यूजचा पहिल्यांदा मी आभार मानतो, कारण त्यांनी प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याचं मनोगत व्यक्त घेऊन त्याच्यातून जे काही सार निघल ते सार सर्व महाराष्ट्रभर पसरवण्याचं जे एक पवित्र कार्य हाती घेतलं आहे, त्या पवित्र कार्याला पहिल्यांदा माझा सलाम. कारण असे खूप कमी लोक आहेत चळवळीमध्ये की जे विचारवंतांचे विचार, आम्ही तर विचारवंत नाहीच आहे, पण जे काही छोटे मोठे विचार आहेत ते पूर्ण महाराष्ट्रभर पसरवून जे काही सामाजिक क्रांती निर्माण करतात, त्याबद्दल खरंच या चॅनलचे मी परत एकदा मनापासून आभार मानतो. आणि त्यांनी जे विचारले की बाबा आज माझं वय 55 आहे आणि गेली 30-35 वर्षामध्ये जो काही बदल झाला तो कसा वाटतो, वास्तविक इथं जे आहे ना हे स्मारक, हे भाऊसाहेब सोनवणे, आदरणीय रमेशदादा बागवे, हे आमचे कासार साहेब, साळवी साहेब, या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा इथं ते सगळ्यांचं संशोधन करून इथं त्यांची ती समाधी शोधून या चळवळीला सुरुवात केलेली आहे. वास्तविक इथे या चळवळीला पहिल्यांदा विरोध झाला, कारण लहुजी कोण, आता सध्यासुद्धा माननीय लहुजींना, आदरणीय लहुजींना राष्ट्रीय पुरुष म्हणून घोषित केलेलं नाही आहे. तर त्या 30-35 वर्षापूर्वी लहुजी कोण म्हणून आम्हालाच टोमणे मारले गेले, परंतु आदरणीय समाजातल्या सर्व नेत्यांनी जे काही विरोध डावलून इथे एक दरवर्षी जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला. आज इथं पूल असल्यामुळं तुम्हाला ही महाराष्ट्रावरची मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करायला दिसते, परंतु ज्यावेळेस पूल नव्हता, फक्त एक मिलिटरीमधनं जाण्याचा एक रोड होता, त्या काळामध्ये एक भयान परिस्थिती होती. त्यामध्ये चळवळीला विरोध होता, पण ती चळवळ समाजानं मोडून काढली आणि आज ह्या छोट्याशा झाडाचं आज मोठं वटवृक्ष दिसायला दिसतंय. आणि ह्या वटवृक्षाच्या छायेखाली आज संपूर्ण समाज, आता तुम्ही सांगितलं की विरोध झालेला आहे या स्मारकाला, आणि तुम्हाला प्रश्न विचारला की लहुजी कोण, असे प्रश्न विचारले. मला सुद्धा आंबेडकर कोण असे प्रश्न विचारलेले आहेत. आंबेडकर कोण, आणि आज काय सांगावं लागत, पण त्यावेळेला सांगावं लागत होतं, तुम्ही सांगितलेलं आहे. मग आता हे त्यांना ओळख करून देण्याच्या दृष्टिकोनातून की बाबा लहुजी वस्ताद कोण आहेत, आज तुम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे का नाही? प्रश्नच नाही. आज आम्ही जर त्यांना चळवळीच्या माध्यमातून उत्तर तर दिलेलंच आहे, परंतु ज्यांनी नावं ठेवलेली आहेत, लहुजी कोण किंवा अण्णाभाऊ कोण किंवा ही चळवळ म्हणजे काय, ज्यांनी नावं ठेवलीत, आज त्यांच्या गालामध्ये चक्राक बसलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधून ही जी लोक दिसत आहेत, त्यांना जी महाराष्ट्राबरोबर आलेली लोक दिसत आहेत, ही खऱ्या अर्थानं त्यांच्या मारलेली, म्हणजे वेळेनं काळानं मारलेली एक चपराक आहे. तर आपण महाराष्ट्रच नाही तर मातंग समाज हा मातंगी राजे लोक आहेत. मातंग हे राजे लोक आहेत आणि राजे लोक अगदी प्रसेनजित राजा आहे, तो मातंग होता. म्हणजे राजे आज तुम्ही 2000 वर्षापूर्वी गेला तरी मातंगांची तुम्हाला लाईन दिसू लागते. म्हणजे समतेची चळवळ ही खूप जुनी आहे. सांगायचं तात्पर्य आहे की मध्यंतरीच्या काळामधला जो भाग सोडला तर आज तुम्ही तरुणांना, पुढच्या येणाऱ्या तरुणांना काय सांगाल, काय केल्यानंतर ही चळवळ आणखी पुढे जाईल? आम्ही बाबासाहेबांचे आणि महामानवांचेच विचार सांगणार की बाबा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ओके,
तर खऱ्या अर्थाने जो संदेश आहे शिका संघटनेने संघर्ष करा हाच संदेश मोठा आहे. धन्यवाद, थँक्यू, आभारी आहोत. तर हे रक्तदान शिबिराचा या ठिकाणी स्टॉल आहे आणि या ठिकाणी रक्तदान शिबिर कशा प्रकारे चाललेलं आहे म्हणजे ज्या लहुजींच्या क्रांतिकारी लहुजींच्या ठिकाणी कोणच येत नव्हतं इथं गेल्या 30 वर्षापूर्वी किंवा 40 वर्ष कोणच येत नव्हतं तिथं आज अशा प्रकारचे रक्तदान शिबिर होतात. तर आपण तुम्ही कधीपासून येता इथं? आता हे आपलं पहिलं वर्ष आहे. हा पहिलं वर्ष आहे. दुसरे कोण आले होते काही? काय माहीत नाही. बरं इथं तुम्ही काय करता म्हणजे काय करता की ॲक्च्युली काय करता ते सांगा. हे कसं गोरगरिबांना वगैरे जाण्यासाठी हे आपण ब्लड अवेलेबल करून देतो इथून. नाही तुम्ही रक्तदान फक्त घेता रक्त घेता फक्त रक्त घेतो पुढे जाऊन हे चेकिंग वगैरे होतं आणि हे गोरगरिबांना ज्यांना असेल ना ते दिलं जातं. मग हे सर्टिफिकेट वगैरे तुम्ही देता काय? मग हे म्हणजे रक्तदान ज्यांनी केलेलं आहे त्यांना सर्टिफिकेट देता? हे अशा प्रकारे सर्टिफिकेट असतं आपलं. जो रक्तदान करेल त्याला सर्टिफिकेट दिलं जातं. त्याला लाईफ टाईमसाठी एक बॅग फ्री भेटते. त्याला एका सर्टिफिकेट एक बॅग फ्री दिली जाते. फॅमिलीसाठी असतो ते 75% डिस्काउंट असतो. मित्रांसाठी 20% डिस्काउंट असतो. आणि आपली अक्षय ब्लड बँक सर्वात महाराष्ट्रात मोठी ब्लड बँक आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये आपलं ब्लड भेटून जातं. अवेलेबल आपण करून देतो तिथं. आपल्या ब्लड बँकेचं नाव काय सांगाल? अक्षय ब्लड सेंटर. हे आपले हडपसरला आहे, सातारमध्ये, सांगलीमध्ये, मिरजमध्ये आणि बाकीचं पश्चिम महाराष्ट्रात स्टोरेज सेंटर आहेत. ठीक आहे सांग. आपण काय इथं ब्लड डोनेट केले का? काय नाव आपलं? शुभम सुरेश तुप सौंदर्य. कुठून आला तुम्ही? दौंड. बरं इथं तुम्हाला रक्तदान शिबिर घेतलं ते तुम्हाला माहीत होतं का? काय ठरवलं होतं का? फर्स्ट टाइमच झालं. मला मनाला वाटलं द्यायचं मी दिलं. अच्छा बरं काय त्याचा फायदा वगैरे काय तुम्हाला आहे का? काय माहीत आहे का? फायदा काय माहीत नाही पण आमच्या पूर्वजांनी जे रक्त सांडलंय तर आम्ही तर सांडू नाही शकत पण आमच्यामुळं कुणाला तरी रक्त नाही का देऊ शकतो आम्ही. अच्छा तर म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर आपण इतरांना काहीतरी उपयोगी झालं पाहिजे, इतरांना काहीतरी उपयोग करायला पाहिजे आणि म्हणून ह्यांनी रक्तदान केलं. अशा प्रकारचं आपण सर्वांनी रक्तदान करावं आणि समाजाला काहीतरी उपयोग करावा. कुठून आलात आपण? मी नांदेडवरून. किती लोक आलात? 4 लोक. 4 लोक. काय तुमचा इथं येण्याचा उद्देश काय आहे? उद्देश लहुजी साळवेचा एक मातंग समाजाचा नेता होता त्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही आले. मग अभिवादन करण्यासाठी आलोय. किती वर्ष झालं तुम्ही येता? आम्ही गेली 5 वर्षे. 5 वर्षापूर्वीच्या परिस्थितीबद्दल काय तुम्ही सांगू शकता का? 5 वर्षापूर्वी इथं फक्त एक झाड होतं आणि अख्खं मैदान होतं. आता समारोह व्हायला ही आनंदाची गोष्ट आहे. गुड छान. तर आपण आपल्या नांदेडला राहतात. नांदेडला ॲक्च्युली नांदेड शहरात का नांदेडच्या सिटीपटी? नांदेडमध्ये कंधार तालुका आहे. कंधारच्या पलीकडं किल्ल्याच्या मानसपुरी गाव आहे तिथला मी रहिवासी आहे. बरं मग तिथनं काय लोक इकडं ह्याच्यासाठी ह्या जयंतीसाठी काय असे येतात का अशा जथ्था घेऊन किंवा आपली संघटना म्हणून? हो येतील सर. पुढच्या वर्षी येतील. आता मी जर गेलो तर त्यावेळेस येतील सर. म्हणजे तुम्ही घेऊन येणार लोकांना? हां घेऊन येणार सर. 10 बायाला आणणार. कमीत कमी 10 बायाला आणणार. तर कमीत कमी 10 लोकांना म्हणजे 10 लेडीज असतील 10 पुरुष असतील वगैरे पण 10 लोकांना ते घेऊन येणार आहेत. अशा प्रकारचा संकल्प खरा हा संकल्प दिन आहे. आपण काहीतरी समाजासाठी करणार आहोत आणि ते काय करायचं याचा संकल्प करणं गरजेचं आहे. मी नांदेड जिल्ह्याचाच आपण राहतो मुंबईला. मुंबईला काय करता तुम्ही? मुंबईला माझं मी कॉन्ट्रॅक्ट बांधकाम कुठल्या एरियात राहता? पवई नाका. बरं पवई नाकाचे तुम्ही तिथून किती लोक आलाय? काय इथं आम्ही कमीत कमी 25 लोक आलो आहेत बस बांधून. काय संघटना वगैरे काय नाव काय? लहुजी सेना. लहुजी सेना. लहुजी सेनानी या कधीच्या काय तिची स्थापना कधीची आहे काय सांगाल का? आमची 2008ची आहे. 2008 म्हणजे 8 आणि आता हे काय 20 म्हणजे एक 10-12 वर्ष 10-15 वर्ष. तर 10-15 वर्षामध्ये आपल्या संस्थेने काय काम समाजाच्या दृष्टीनं काय केलेलं आहे काय सांगाल? समाजाच्या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी पवईच्या ठिकाणी जे लहुजी वस्ताद साळवे म्हणून एक गार्डन निर्माण केले आहे. नगरसेवकने आम्हाला सुंदर असं एक 2 एकर जमिनीचं सुंदर असं गार्डन बनवून दिले आहे. अच्छा मग ते गार्डन बनवण्यासाठी काय आपली संघटना संस्था वगैरे महत्त्वाची आहे? हाय सर्व
अच्छा. सर्व आमचे जेवढे जे पदाधिकारी जे आहेत आमचे सगळे समाजाचे बांधव सर्वांनी त्यांनी त्या नगरसेवकला मदत केली. त्यांनी सर्वांनी मिळून तिथे एकदम लहुजी सेनेचे मुंबईमध्ये लहुजी सेना जे तुम्ही ज्या पवईच्या भागात राहता त्याच्या आजूबाजूला काय संस्था संघटना आहेत का? आहेत लांब आहे ते. म्हणजे मग त्या संस्था संघटना तुम्ही कधी एकत्र जमता का काय कामानिमित्त वगैरे काय? हो जमता ना. तर हा फार महत्त्वाचा भाग आहे की संस्था संघटनांनी एकत्र येणे आणि मग निर्णय घेणे. मग तुमचा जो काही त्या ठिकाणी जे स्मारक आहे या स्मारकाला इतर संस्था संघटनांचा बी उपयोग झाला असेल. हो झाला. आणि 2 ठिकाणी आमचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचा समाज मंदिर बनलेले आहे. त्या ठिकाणी 2ही ठिकाणी पुतळे आहेत अण्णाभाऊ साठेचे. आणि सर्व समाज आम्ही एका ठिकाणी आमची कमीत कमी त्या ठिकाणी आम्ही 5,000 ते 6,000 आमचे मातंग समाजाचे बांधव आहेत त्याच पवई चांदिवलीमध्ये. तर सर्वांनी ज्या मुंबईमध्ये जिकडे ज्या ठिकाणी होऊन आपले समाजाचे बांधव आहेत ते सर्वांनी त्या जयंतीला आणि कुठल्याही कार्यक्रमाला सहकार्य त्यांनी सर्वांनी मिळून करतो आम्ही. म्हणजे संस्था संघटना या संदर्भात म्हणजे हे जे आता स्मारक झालेलं आहे किंवा एवढी आपली प्रगती झालेली आहे निश्चितच आहे. तर याला काय ठराविक गोष्टी काय कारण आहे सांगाल? कारण म्हणजे आपला मातक समाजाचा बांधव जेवढे आहेत आज मातक समाज कोण ते आम्हाला काही माहिती नव्हतं. म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब गोखले यांनी आज मुंबईमध्ये एक नाही 35 झोपडपट्टी बसून आज ही मातंग समाजाची समज करून दिली त्यांनी. म्हणून आज झोपडपट्टीमध्ये होतो तर आज आम्ही 7 मजली बिल्डिंग आम्हाला दिले. आम्ही त्या बिल्डिंगमध्ये राहतो. आज आम्हाला तिथं सर्व सुविधा आहे. आणि आज आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती याची पुण्यतिथी आम्ही त्या ठिकाणी साजरी करतो आणि सारस्वत समाज एका ठिकाणी येतो. आम्ही आपलं कुठून आलात आपण? आम्ही परभणी आलोत. मी राजू कसबे लव सेना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष. बरं आपण आता जे किती लोक आलेले आहात? तमाम महाराष्ट्रातले संघटन 150-200 कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. मी तुमच्या संघटनेतर्फे का आपलं त्यांच्या जे संघटनेच्या माध्यमातून 150-200 कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. बरं आता हे 150-200 कार्यकर्ते जे आहेत ह्यांची जी फोर्स आहे ताकद आहे ते कुठल्या कामासाठी तुम्ही आता वापरायला असेल? काय तुमचा उद्देश काय पुढचा भविष्यातला काय सांगाल तुम्ही? मातंग समाजावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण जोरदार. कुठला अन्याय कुठला होत? मातंग समाजाला टार्गेट केलं जाते मारले जात आहेत दिनदहाडे. अहिल्यानगरची जर घटना पाहिली तर दिनदहाडे जर मातंग समाजावर अन्याय झाला आणि त्याच्या विरोधामध्ये एक प्रतिमोर्चा काही लोकांनी काढला. राजकुमार शंकरराव वैरागड लहुक्रांती संघर्षणा प्रदेश अध्यक्ष. कुठून आलात आपण? मी पुण्यातच राहतो. पुण्यात कुठं राहता? खडकवासला. काय नगर उत्तम नगर वगैरे कुठलं कोंडवा काय? धायरी खडकवासला धायरी गाव आहे. दाहिरीला राहता. तर त्या ठिकाणच्या आपल्या एखाद्या दुसऱ्या संघटनेचे नाव गाव काय सांगाल? युवा लहुजी संघर्ष सेना म्हणून एक संघटना आहे तिथं. त्या संघटनेचा उद्देश काय आहे? तेच आपल्या समाजावरती जो अन्याय अत्याचार होईल त्याच्या विरोधात ते पण लढत देतात. आम्ही पण लढत देतो. समाजामध्ये आपल्या समाजामध्ये आता समाजाच्या जे सुशिक्षित वर्ग आहे त्यांना नवीन जे सुशिक्षित वर्ग आहे त्यांना कसं उद्योजकाकडे किंवा नोकरी व्यवसायाकडे कसं वळवता येईल हा आमचा एक उद्देश आहे की समाजातला प्रत्येक आपला सुशिक्षित तरुण त्याला आपण महामंडळ सारख्या योजनेतनं आपण त्यांना कर्ज उत्पन्न करून त्यांना स्वतःचा व्यवसाय किंवा कुठेतरी नोकरीसाठी आपण त्यांना मदत करू संघटनेमार्फत. म्हणजे नोकरी व्यवसाय वगैरे. मग असा काय उद्योग व्यवसाय काय तुम्ही निर्माण करायचा प्रयत्न केलेला का एखादा दुसरा? आता सध्या महामंडळाच्या फाईल चालू झालेल्या आहेत. तर आम्ही आता सध्या फाईल जवळल्यानंतर एक ग्रुप बनलेला आहे आपल्या पुणे जिल्ह्यात. तुम्ही ठरवलं असेल ना की आपला हा उद्योग करायचा आहे, व्यापार करायचा आहे, कारखाना काढायचा आहे किंवा शेतीचं काही संस्था काढायची आहे असं काय ठरवलंय का? पुणे जिल्ह्यामध्ये म्हटलं तर आम्ही सध्या कपडा व्यवसायामध्ये जास्त आहे. तुमचं फक्त सांगा पुणे जिल्हा वगैरे बाकी तुमच्या संघटनेने? आमच्या संघटनेचा जे कार्यकर्ते आहेत ना तर त्यांना आम्ही कपडा व्यवसायासाठी प्रोत्साहन देणार आहेत. त्यांना कपडा व्यवसायासाठी जो महामंडळ कर्ज योजना आहे ती कर्ज त्याच्या माध्यमातून आम्ही कर्ज स्थापन. म्हणजे मला हे सांगायचं की आपण कुठल्या तरी उद्देशाने पुढे गेलं पाहिजे. आता कपडा व्यवसाय आहे तर कपडा व्यवसाय जसे तुम्ही मोठ्या प्रमाणात तो व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न करत आहात तर तो महत्त्वाचा आहे. जोपर्यंत आपण व्यवसाय आणि एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन ते ध्येय पूर्ण ते करत नाही तोपर्यंत काय होणार नाही. तर अशा प्रकारे हा जो लांबचे अगदी लांबून लोक आलेले आहेत आणि या ठिकाणी हे चाललेलं आहेत अशा संस्था आणि संघटना उभ्या राहिलेल्या आहेत. सांगा आपलं साहेब. मी लहुजी शक्ती सेनेचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष. अच्छा, ही लहुजी शक्ती सेना ही झाली 2005ला. 2005. 2005. मग 2005 ते आता 2023 या पिरियडमध्ये तर या पिरियडमध्ये
आपण कुठली कुठली कामं समाजाच्या हाती घेतलेली सांगा फक्त. आणि महत्त्वाचं आम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर संघटना काम करते. अबकडनुसार आम्हाला लहुजी शक्ती सेना म्हणजे मातंग समाजाला 13% आरक्षण, ते आमचे लहुजी शक्ती सेनेचे आमचे संस्थापक अध्यक्ष मुंबई ते नागपूर पदयात्रा चालू आहे, ती बी 1200 किलोमीटरची. आणि त्याच्यासाठी जे मुद्दे आहेत ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की अबकडनुसार आम्हाला विष्णुभाऊ जे आहेत, जे विष्णुभाऊ चाललेले आहेत, विष्णुभाऊ कसबे जे आहेत ते कसबे संस्थापक अध्यक्ष आहेत. विष्णुभाऊ कसबे आहेत ते संस्थापक अध्यक्ष आमचे, ते मुंबई ते नागपूर 1200 किलोमीटर चालत जात आहेत. आणि ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं आरक्षणाच्या मुद्द्यावर. आरक्षणाचा मुद्दा जो आहे या मुद्द्यावरती फक्त आपल्याला या महाराष्ट्र राज्य शासनाला एकच सांगायचं आहे की बाबा की तुम्ही अंमलबजावणी आमची 1 ऑगस्ट 2025ला 24ला की त्यांनी जो बदर समितीने जो आम्हाला उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे ते महाराष्ट्र शासनाने त्वरित तो लवकरच्या लवकर मार्गी लावून टाकावा. आणि विष्णुभाऊ जे पदयात्रा चालू आहे ती थांबवावी लवकर मुख्यमंत्र्यांनी, आणि तो GR त्यांच्या हातामध्ये सुपूर्द करावा. बरं, ही चांगलीच गोष्ट आहे की आपण जागांच्या दृष्टिकोनातून आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना किंवा आणखी ज्यांना काही मदत मिळायला पाहिजे किंवा राखीव जागा पाहिजेत किंवा यासाठी आपण मदत करत आहोत समाजासाठी, म्हणजे त्यांचा जे हक्क आहे जो हक्क मिळाला पाहिजे. पण हक्काव्यतिरिक्त आपण समाजाची जी जागृती झाली पाहिजे, बौद्धिक जागृती, यासाठी आपण काय आणखी म्हणाल? महत्त्वाचं की समाजाला आत्ता पहिलं आरक्षण दिलं तर जागृती होईल, आरक्षणच नाही भेटलं तर जागृत काय होणार आतापर्यंत? नाही, आरक्षण जी करणारी मुलं आहेत, आरक्षण कोण करेल? जो जागृत आहे तो. मग आता तुम्ही जी जागृतीसाठी, मग आता तुम्ही जागृतीसाठी आणखीन काय, जागृतीचा काय प्रोग्राम आपला? कारण जागृती ऑलरेडी आमची समाजाची प्रत्येक आम्ही वाडी वस्तीत आम्ही जागृती करतोयच. त्यात महत्त्वाचं आमचं एकच काम आहे की आत्ता मातंग समाजाला आरक्षण मिळावं, आणि ह्या वेळेस ते आरक्षण आपला मुद्दा जागृतीचा आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? जागृती तर आमची दरवेळेस प्रत्येक आमचे वाडी वस्त्यामध्ये जागृती चालूच आहे, आणि ते आता आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आमची जागृती आमची लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून चालू राहणार आहे.